खाल्ली बाळा तू? जुजू काय खाल्ली? काय खाल्ली सांग ना. गाजर काय खाल्ली तू? नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करणार आहे. तर आज आपण बघणार आहोत गाजरापासून बनवलेली खीर. आपण हलवा खातो, नेहमीच गाजरही खातो, पण खीर अप्रतिम लागते. तर खीर बनवण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे ते कंटिन्यू बघा. गाजराची खीर बनवायची आपल्याला, त्यामुळे आपल्याला गाजर पाहिजेत. आता मी थोडीशीच बनवणार आहे, एक अर्धा लिटर दुधापर्यंत. त्यासाठी एवढाले 1-2 गाजर बस होतील मला तरी वाटते, कारण खूप जास्त येतले तर खूप घट्ट होते. कदाचित तुम्हाला आवडू शकेल ना आवडू शकेल, तर त्यासाठी मी एवढे गाजर घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ घेतलेले. आता गाजर आपण हे चिरून घेऊया. आपला गाजराचा खीस आता रेडी आहे. 3-4 गाजर घेतले होते मी, 3 थोडेसे मोठे, तर एवढा खीस पडला. खीस घेत असताना थोडासा बारीक घ्यायचा आहे, म्हणजे का आता कारण आपल्याला ज्या वेळेला तुपामध्ये टाकायचं असतं त्यावेळेला खूप मोठा नाही, किंवा तुम्ही मिक्सरमधून पण बारीक काढू शकता. तर मी काय खीस याने थोड्याशा बारीकीने खिसणीने काढून घेतलेला आहे. चला आता आपण खीर तयार करायला सुरुवात करूया. तर आधी आपल्याला जाडसर असलेलं पातेलं घ्यायचं आहे. मी असं घेतलेलं आहे बघा, जेणेकरून खाली लागणार नाही. आणि जरी असं वाटलं की आपल्याला आता यामध्ये मी बरोबर 2 चमचे साजूक तूप टाकणार आहे. तुपामध्ये आपण जे गाजराचा किस करून घेतलेला आहे ते व्यवस्थित परतायचं आहे, म्हणजे छान मऊ केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तूप गरम झालेलं आहे आपलं. लगेच आपण गाजराचा खीर गाजराचा हलवा तुपामध्ये छान मऊ होतोय, पण अजून थोडंसं तूप टाकायचं याच्यामध्ये. 1 चमचाभर तुपामध्ये मी थोडीशी भरड काढून घेतली आहे सगळ्या सुका मेव्यांची, म्हणजे काजू बदाम जे पण आपल्याला, तर थोडं टाकून घेते आणि ते सुद्धा त्याच्यासोबत मऊ करून घेते. ही पूड सुद्धा याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. जवळपास माझा 2 वाटी किस होता गाजराचा. आता 1-1.5 वाटी राहिले झाला, बारीक झालेला. आता याच्यामध्ये आपण लगेच दूध टाकून घेऊया. आता आपलं हे गाजराचा हलवा आपण जे पूड टाकली होती ते छान 2 वाट्याचा 1च वाटी मऊ होऊन झालेला आहे गाजर. तर आता आपल्याला एवढ्या मापाने 3 माप, जेवढे म्हणजे अर्धा लिटरच्या जवळपास दूध टाकून घ्यायचं. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ पण करू शकता, थोडी घट्ट पाहिजे असेल घट्ट करू शकता. तर आपण 1 माप टाकलेलं आहे, आता दुसरं माप टाकूयात. माप आपण टाकलेले दूध, तिसरा म्हणजे जवळपास पाऊण लिटर दूध आपण टाकलेलं आहे यात. आणि छान मस्तपैकी याला आपण आटून घेऊया. लगेच
साखर टाकण्याची घाई करायची नाही. जर साखर टाकली आपलं तर दूध व्यवस्थित आटत नाही, त्यामध्ये जे गाजराचं मिश्रण आहे मिक्स होत नाही आणि फक्त गोड गोड असं लागतं. कारण व्यवस्थित दूध आणि गाजराचं जे मिक्सचर आपण केलेलं होतं तुपामध्ये परतलं ते छान एकजीव झाल्याशिवाय साखर टाकली ना तर चव अप्रतिम लागते, नाहीतर मग ते वेगवेगळं लागतं. एवढं ध्यान ठेवायचं आहे की खीर खाली करपली नाही पाहिजे आपली गाजराची, नाहीतर मग बुडाला जर लागली तर करपट वास येतो. त्यामुळे सतत त्याला ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. जसं आपण नेहमीची खीर बनवतो की नाही, खाली लागण्यासाठी आपण जे प्रिकॉशन्स पाळतो, मध्ये एखादा कॉईन टाकतो किंवा चमचा टाकतो किंवा सतत त्यामध्ये एखादी पळी ठेवतो, बस त्या पद्धतीने थोडंसं करायचं. कलर अप्रतिम येतो, कारण आता सध्या गाजर लाल लाल येत आहे. तर सीझन जाण्याच्या आधी आपण ही खीर करूयात, म्हणजे तुम्हाला सुद्धा आवडेल, पण कधीतरी नवीन एक बेक पण होईल. खीर बऱ्यापैकी आटत आलेली आहे बघा आता. तर यामध्ये काय करायचं, आता थोडंसं कस्टर्ड पावडर टाकणार आहे मी, ॲड करणार आहे. तर त्याच्यामुळे एकतर याला चव छान येते आणि जर आपलं दूध पातळ असेल तर त्याला एक थिकपणा येतो, जाडसरपणा येतो, घट्ट होते आणि चव अप्रतिम लागते. तर त्यामुळे आपण कस्टर्ड पावडर टाकायचं आहे. तर कसं टाकायचं आहे बघा. तर यामध्ये मी थोडंसंच कस्टर्ड पावडर ॲड करते, आपल्याला फक्त चवीसाठी पाहिजे आहे. आणि आता हे जे उकळतं आहे आपला खीर, तर त्यामध्ये थोडं थोडंसं ॲड करून त्याला लगेच फेटायचं आहे. पूर्ण टाकते मी आणि याला छान फ्लेवर येतो. पावडर नसेल तुमच्याकडे तर काही प्रॉब्लेम नाही, कारण ऑप्शनल आहे हे. याच्यात तुम्ही थोडंसं दूध घट्ट घेतलं, विलायची पूड टाकली तर त्याची सुद्धा कस्टर्ड पावडर नसलेल्याची जी रिकामी जागा आहे ते भरून काढतं आपलं विलायची पूड वगैरे आणि घट्ट दूध. खरं तर घट्ट दूध जर असेल ना तर काहीच लागणार नाही याला. छान आपली खीर जाडसर झाली आहे बघा आणि वास पण खूप छान येतोय, मस्त. एवढी साखर टाकणार आहे, 1 वाटी आहे पूर्ण. तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर अजून जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी 1 वाटी पूर्ण साखर टाकलेली आहे आणि परत आपल्याला ते फेटायचं आहे. ही आपली रेडी गाजराची खीर आहे. थंड झाल्यानंतर याचा कलर आणि चव अप्रतिम लागत होता. तर त्यासोबतच मी पुरी, गाजराची खीर, सुकी आलूची भाजी, वरण भात
अजून एक भाजी, तोंडी लावण्यासाठी लोणचं, असं ताट तयार केलेलं आहे. आजचा बेत फक्कड झालेला होता. गरम गरम पुऱ्या काढणं चाललंच होतं आणि इकडे जेवणं सुरूच होते. तर अशा पद्धतीने मन भरून ताट असेल तर दिवस अप्रतिम जातो. आजचा दिवस छान होता. आता त्यानंतर मी भेटत आहे डायरेक्ट तुम्हाला 6-6:30 वाजले असतील. किराणा माल कुठे साठवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर माझ्या आधीचा व्हिडिओ आहे की किराणा माल जे एक्स्ट्रा असतील किंवा आणलेला किराणा माल कुठे ठेवायचा, जागा नसेल आणि बऱ्याच गोष्टी, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने आजचाही माझा किराणा माल सगळा जशाला तसा आहे त्या स्थितीत होता. तर म्हणलं चला त्याचंसुद्धा आपण व्यवस्थीकरण करूयात, नाही का, थोडा वेळ वाचलेला होता. तर माझ्याकडे असं कॅरेट आहे, कुठे मॉलमध्ये किंवा महासेलमध्ये किंवा कुठेही दुकानात मिळून जातं हे, फर्निचरचे असेल किंवा फायबरच्या दुकानी. तर ते एक मी कॅरेट आणलेलं आहे आणि याच्यामध्ये भरपूर सामान असं बसतं, एक्स्ट्राचं सामान, डाळी दुळी, एक्स्ट्राचे पॅकेट, जे पण काही आपण आणतो. आणि डब्यामध्ये ठेवण्यापेक्षा असं बेटर वाटतं की एका ठिकाणी सगळ्याच गोष्टी आपल्याला पटकन दिसतात, हातोपाती घेताही येतात आणि छोट्याशा जागेमध्ये थोडीशी जागा उरलेली असेल तर हे कॅरेट आपलं सहज बसून जातं. एक ओट्याच्या खालीसुद्धा बसतं, जिथे कुठे जागा शिल्लक आहे, किंवा एक लेंटेनवर पण ठेवू शकतो आपण. तर मी सुद्धा याचं वर्गीकरण करत आहे. तेलाचे पुडे असतील, शॅम्पूच्या पुड्या, त्याचं वेगवेगळं वर्गीकरण कसं आहे. हँडवॉश मिक्स होऊ नये किंवा सांडू नये, फुटला एखादा पुडा तर मिक्स होऊ नये किंवा वास लागू नये, बऱ्यापैकी आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दिव्या दिव्या दीपकार काने कुंडल मोठी दिव्याला नमस्कार देवापाशी तुळशीपाशी माझा नमस्कार, सर्व देवांच्या पायापाशी सदा सर्वदा योग तुझा वडावा, तुझे कारणे देह माझा जिजावा, उपेक्षू नको गुणवंता अंतर नायका मागण्याची आता, जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः शिवाय नमः. सांबरे नमः. पार्वतीपतये शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. बेबी चिचू जय करा, जय करा, जय करा. चॉकी दे दे आधी, जय करा, जय. हां जय. हां बघा, जय. व्हेरी गुड. जय हर्षंबो. चॉकी चौकी चौकी. जुजू काय करेली? जुजू जुजू काय करेली? चौकी खायली. जुजू काय करेली? जुजू जुजू काय करती? ओडे बापरे. जुजू. जय हर्षंबो. चला, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. परत उद्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.